श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, मी पुढे एकदा केशवरावांना, केशवराव, महाराजांनी तुमची कधी हजेरी घेतली नाही का, असा अगदी सलगीचा प्रश्न टाकला. त्यांनी जो प्रसंग सांगितला तो मोठा बहारदार आहे. आमच्या इथे रामदास तांबे म्हणून होते. ते चांगले साधक होते. त्यांची पहिली पत्नी क्षयाने वारली. त्यांना मूल नव्हतं. चांगले साधक असल्यामुळे आमचा सगळ्यांचा असा कयास होता की ते आता पुन्हा लग्न करणार नाहीत. आयते मोकळे झालेले आहेत प्रपंचातून, तेव्हा ते पुन्हा या व्यापात, या बंधनात पुन्हा पडणार नाहीत, असा आमचा सर्वांचाच समज होता. केशवरावांचाही असाच समज होता. हजेरी घेतली या विषयावर मी बोलतोय बरं का. पण तांबेंनी महाराजांना असं स्वच्छ विचारलं की महाराज, मला पुन्हा विवाह करावासा वाटतो, तो मी करू का नको. महाराज म्हणाले, आतून वाटतंय ना करावासा तर जरूर करावा. रामदास, आता एक लक्षात ठेवावं, आपण आता उष्टे झालेलो आहोत. आपण आता उष्टे झालेले असल्यामुळे पहिल्या लग्नाची शान आता नाही. म्हणजे वधू अशीच पाहिजे, तशीच पाहिजे असं नाही. काय करावं जेणेकरून अशी मुलगी निवडावी की तिला आपल्याशी लग्न झाल्यामुळे धन्यता वाटेल. पुन्हा एकदा सांगतो, जेणेकरून अशी मुलगी निवडावी की तिला आपल्याशी लग्न झाल्यामुळे धन्यता वाटेल. म्हणजे अत्यंत गरिबाची म्हणा किंवा एखादं व्यंग असलेली म्हणा, अशी मुलगी निवडावी तर लग्न करावं. त्याप्रमाणे त्यांनी तशी ती मुलगी निवडली आणि त्यांचं लग्न झालं. आता त्यांनी जे लग्न केलं ना, ते आमच्या केशवरावजींना मुळीच आवडलं नाही. नाहीच आवडलं त्यांना. आम्हालाही नाही आवडलं. उगीच काय केशवरावजींना काही म्हणायला नको. आम्हालाही ते आवडलं नाही आणि केशवरावांच्या मनात ते डाचत होतंच. आणि पुढे काय झालं, तांब्यांना एकदा नाथ भगवंतातल्या एका ओवीचा अर्थ लागेना. म्हणून तो अर्थ विचारण्याकरता रामदास तांबे आमच्या केशवरावजींकडे गेले आणि म्हणाले की जरा मला या ओवीचा अर्थ लागत नाही, तर तुम्ही समजावून सांगा. आता आतून तर केशवरावांना राग वाटत होताच. त्यांनी ओवीचा अर्थ सांगितला, जेमतेमच सांगितला, आणि जे डाचत होतं ते चटकन बाहेर आलं. त्यांनी यांची हजेरी घेतली की काय तुम्ही आयुष्यातला एक चांगला मौका आलेला गमावलात. काय केलं तुम्ही. जे काय मनात होतं ते, म्हणजे थोडीशी खरमरीत हजेरी घेतली. त्या बिचाऱ्यांनी सगळं सहन केलं आणि ते परत गेले. हे सगळं सकाळी झालं. रात्री महाराज बसले. काही कुणी सांगितलं नाही. महाराजांना अंतर्ज्ञान होतं. महाराज त्रिकालज्ञ होते. ते केशवरावजींना विचारतात, केशवराव, भगवंताने आपल्याला आज पेपर घातला आणि आपण त्यात आज सपशेल नापास झालो. यांना काही कळेना. हे काय महाराज म्हणतायत ते. आपण काय म्हणता महाराज, मला काही कळत नाही. तसे महाराज काय म्हणतात, सकाळी रामदास तांबे तुमच्याकडे आले होते. त्यांची हजेरी तुम्ही घ्यायचं काय कारण होतं. ही कशी काय तुमच्याकडून हजेरी घेतली गेली. कुणी घेतली असती तर चाललं असतं सांगू का. तुम्ही त्या समस्येतून गेला आहात का. तुम्ही त्या समस्येतून गेलेले नाही आहात. जरा बायको दृष्टीआड झाली तर आपल्याला खपत नाही. ही आपली अवस्था असताना ह्या बिचाऱ्यांची हजेरी घ्यायची. कशी घेवविली तुमच्याकडून. मी एक समजू शकलो असतो की तुम्ही त्या समस्येतून गेलेले आहात आणि तुम्ही आचरून दाखवलेलं आहे. ते आचरलेलं न दाखवता एकदम तुम्ही त्यांची हजेरी घेतली. भगवंताच्या घरी हा गुन्हा झालेला आहे. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांची सपशेल माफी मागावी या प्रमादाबद्दल. केशवरावजी ताडकन तिथून उठले आणि रामदास तांबेंच्या घरी जाऊन त्यांच्या पाया पडून त्यांची माफी मागून आले. हे गुरु आज्ञेचे पालन. असो. साधक हो, तीर्थस्वरूप रामदास तांबे यांनी दुसरे लग्न केले. ही गोष्ट तीर्थस्वरूप दत्तोपंत काशीकर यांना देखील आवडली नाही. त्यांचीही श्री महाराजांनी कशी हजेरी घेतली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत.
श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.